धन्यवाद. आज आपण दिनांक 16/7/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालय धाराशिव मार्फत माननीय पंतप्रधान साहेब भारत सरकार नवी दिल्ली विषय रिलायन्स जिओ व इतर मोबाईलच्या कंपन्यांनी केलेले मोबाईल रिचार्ज दरवाढ रद्द करावे, तसेच BSNL कंपनीला सक्षम करावे. माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे प्रत्यक्ष जाऊन श्री राहुल बापू पाटील, श्री शशिकांत भुतेकर, श्री शैलेश धाकपाडे, किशोरवीर ॲडव्होकेट राजू कसबे यांनी संयुक्तरित्या निवेदन सर्वसामान्यांचे रितसर वास्तव निवेदनारूपी मांडून मोबाईलच्या खाजगी कंपन्यांनी केलेली भरमसाठ दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला न परवडणारे आहे. तसेच सध्याचे शिक्षण ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांवर व शिक्षण क्षेत्रावर या दरवाढीचा मोठा परिणाम होत आहे. तसेच मोबाईल क्षेत्रावरील खाजगीकरणामुळे गेल्या 3 ते 4 वर्षात 50 ते 60% दरवाढ झालेली आहे. खाजगीकरण झाल्याने सरकारचे नियंत्रण त्यावरती राहत नाही. त्यामुळे भारत सरकारने हे सर्वसामान्य जनतेचे व विद्यार्थ्याचा विचार करून कुठल्याही क्षेत्राचे खाजगीकरण करू नये. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा हे सार्वजनिक दळणवळण आहे. अशा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व दैनंदिन क्षेत्राचे अजिबात खाजगीकरण करू नये, असे आंदोलनकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारचे निवेदन कार्यकर्त्यांनी दिलेला असून पुढील आंदोलन हे तीव्र होईल. याचा गांभीर्याने पंतप्रधानांनी विचार करून ही दरवाढ रोखावी, अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यालय धाराशिव या ठिकाणी निवेदनकर्त्यांना दिलेले असून मी महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं असे आवाहन करतो की BSNL ही सक्षम प्रकारे कंपनी कार्यरत असून त्याला सक्षम करण्याची आज गरज आहे. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.